मित्रांनो नमस्कार. मी धीरज तुमचं aptitude जंक्शनवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी आणि पोलीस भरती ही अगदी अगदी जवळ आहे. तुम्हाला याची कल्पना आहे. नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे. आता वॅकन्सीज आणि फॉर्म्स भरणे लगेच चालू होईल. त्याच्यानंतर लगेच पेपर होईल. तर आशा करतो मित्रांनो तुम्ही अगदी जोमात पेपरला अभ्यासाला लागलेले असाल आणि तुमचं जे स्वप्न आहे 2023 मध्ये तलाठी म्हणून सिलेक्ट व्हायचं तर ते नक्कीच पूर्ण होईल. मित्रांनो, मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही सुरुवातीला म्हणजे अभ्यास कसा करावा ही जर सिरीज चालवत आहे तर यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा असतो की मागील वर्षी आलेले प्रश्न. कधीही कोणताही अभ्यास जर सुरू करायचा असेल तर मागील वर्षी मागील 3, 4, 5 वर्षा आधीचे पेपर्स जर तुम्ही पाहिले कुठल्याही परीक्षेचे तर तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जातं की कोणते कोणते क्वेश्चन्स रिपिटेटिव्ह आहेत, नंबर ऑफ टाइम्स आलेले आहेत, त्या क्वेश्चनला कमीत कमी वेळेत कसं आपण सॉल्व्ह करायला पाहिजे आणि आपण अभ्यास सुरू कसा करता येईल, म्हणजे फोकस कुठल्या टॉपिकवर करायचा या पेपर मधून आपल्याला कळतं. म्हणूनच मी ही सिरीज चालू केली आहे. ही सिरीज जशीही संपेल त्याच्यानंतर मी टॉपिक वाईज लेक्चर पण घेऊन येणार आहे. मॅथ्स आणि रिझनिंगचे म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता यांचे टॉपिक वाईज लेक्चर पण मी घेऊन येईल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन मध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल जसाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल. तर मित्रांनो चला चालू करूया. मित्रांनो आणखी एक अनाउन्समेंट आहे. याच्या आधी माझे 2 पार्ट्स ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. ते पार्ट्स जर तुम्हाला पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तुम्ही तेही व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडंसं शिकायला मिळेल. तर चला स्टार्ट करूया. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तलाठी 2016चा पेपर आहे. ऍक्च्युली आम्ही 19चा पण डिस्कस केला आहे. आता जसे जसे मला पेपर मिळतात मी तसे तसे डिस्कस करतोय 16, 17 आणि पेपर डिस्कस करण्याचा एक उद्देश असा आहे की मागील वर्ष कसे पेपर आले होते आणि आपण त्याला किती सेकंदात सॉल्व्ह करू शकतो ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ॲज अ स्टुडंट, तेही तुम्हाला इथे शिकायला मिळेल. तर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. ज्या मित्रांना ज्या स्टुडंट्सला बँकिंग मध्ये 2023 मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी फाउंडेशन बॅचेस ऑलरेडी लॉन्च झालेले आहे. आता त्या बॅच मध्ये तुम्ही एनरोल करू शकता. 2023 ला एसएससी किंवा बँकिंग किंवा रेल्वे किंवा इन्शुरन्स याच्यामध्ये कुठल्याही एक्झामसाठी जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर आपल्या फाउंडेशन बॅचेस चालू आहे. तर स्क्रीनवर जो नंबर स्क्रोल होतोय किंवा जो बोर्डवर साईडला दिसतोय त्यात तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पोलीस भरतीची पण आपली एक बॅच चालू आहे. आता पोलीस भरती अगदी जवळ आहे. त्याची बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये आहे. तर तुम्ही ते पण त्याच्या संबंधी काही माहिती लागत असेल तर घेऊ शकता. हा प्रश्न आहे मित्रांनो 2016चा तलाठीचा पेपर होता त्यात आलेला हा प्रश्न आहे. अगदी सोपे असे प्रश्न. तुम्हाला असं वाटेल जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही या प्रश्नांना अगदी 5 ते 10 सेकंदात करू शकता. प्रोव्हाइडेड यू नो द कॉन्सेप्ट व्हेरी वेल. तुम्हाला ही कॉन्सेप्ट खूप चांगल्याने माहित आहे. तर चला आपण याचा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, काय म्हटलंय, एने एक मोबाईल बी ला 20% नफ्याने विकला. तोच मोबाईल बी ने 25% नफ्याने सी ला विकला तर तो मोबाईल सी ला 15,000 रुपयात मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती? ओके, नो प्रॉब्लेम. आता या प्रश्नांच्या आधी ही आहे चेन रूल, म्हणजे प्रॉफिट लॉस डिस्काउंटचा हा प्रश्न आहे. प्रॉफिट लॉस डिस्काउंटचा आणि चेन रूल तुम्हाला माहित असायला पाहिजे. सक्सेसिव्ह पर्सेंटेज इन्क्रीजचा एक कॉन्सेप्ट असतो. सक्सेसिव्ह पर्सेंटेज इन्क्रीज, सक्सेसिव्ह म्हणजे क्रमागत पर्सेंटेज वाढ एक कॉन्सेप्ट असते आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज असे 2-3 कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही बस 5 ते 10 सेकंदात हा प्रश्न उडू शकता. तर कसं पाहूया. लेट अस सपोज ए न काहीतरी किंमत, ए ची काहीतरी खरेदी किंमत आहे. ओके, ए ची खरेदी किंमत त्याला आपण सीपी म्हणतो आणि शेवटी सी ची खरेदी किंमत सीपी, सी ची सीपी यांचा आपल्याला फक्त रेशो पाहिजे असते. आता मी ॲज अ स्टुडंट कसं केलं असतं तुम्हाला सांगतो की ए ला किती पर्सेंट प्रॉफिट आहे म्हणते 20% नफा आहे, म्हणजे 20% ची व्हॅल्यू असते 1/5
25%ची 20% जी काही व्हॅल्यू आहे 20%ची व्हॅल्यू असते 1/5. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, 5 रुपयाची वस्तू त्यानं 1 रुपये प्रॉफिट कमावून 1 रुपया प्रॉफिट कमावून 6 रुपयाला. आता तुम्हाला जर हे नसेल समजत 5 रुपयाचा 6 कसा झाला, तर तुम्ही पुढच्या लेक्चरची जरूर वाट पहा. त्यात मी हे सगळं डिटेल समजावेल. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज काय असते, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन काय असते, है ना, हे सगळं मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत, है ना, पुढच्या लेक्चरमध्ये. ओके. तर 5 रुपयाची 6 रुपये झाली. म्हणजे काय झालं, तर 5 रुपयाची वस्तू आहे ना 6 रुपयाला विकली. त्याच्यानंतर बी ने 25%ला विकली. 25% म्हणजे 1/4, म्हणजे 4 रुपयाची वस्तू याने 5 रुपयाला विकली. ओके, ठीक आहे. 5 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकली. आता असा जर इश्यू झाला, तर आता जेव्हा क्रॉस क्रॉस असतो, हे क्रॉस काटायचं. क्रॉस मध्ये क्रॉस कटला. ओके. जेव्हा क्रॉस असेल तेव्हा कटून जातो. यालाही आपण छोटं करू शकतो. याला 2 ने काटल्यानंतर 2 2 4 आणि 3 दुने 6. ठीक आहे. असं आता याला असा व्हर्टिकल प्रोडक्ट करा. आता इकडे काही उरलेलं नाही, 2. याचं काही उरलेलं आहे का, नाही. याचा काय अर्थ आहे, 2 रुपयाची वस्तू भावने 3 रुपयाला विकली. 2 रुपयाची वस्तू भावने 3 रुपयाला विकली. ओके. 2 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकली. जर असं आहे 2 रुपयाची वस्तू जर 3 रुपयाला विकली, तर 3 पार्टची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली आहे 15,000 रुपये. याने म्हटलं ना, सी ने केवढ्यात खरेदी केली, तर आपल्याला सीपी ऑफ सी म्हणजे सी ची खरेदी किंमत मिळाली आहे. तर 3 पार्टची व्हॅल्यू जर 15,000 आहे, 3 पार्टची व्हॅल्यू जर 15,000 आहे, इथे लिहितो मी, 3 पार्टची व्हॅल्यू जर 15,000 आहे, तर 2 पार्टची व्हॅल्यू किती, बस 3 5 15, 5 दुने 10, म्हणजे किती, 10,000 रुपये. हेच तुमचं आन्सर आहे. किती सोपा प्रश्न, काहीच नाही. ठीक आहे, अगदी सोपा असा प्रश्न होता. 3 पार्टची व्हॅल्यू जर 15 आहे, तर 2 पार्टची व्हॅल्यू. मी ॲज अ स्टुडंट असतो ते एवढं सगळं नसतं केलं. तुम्हाला एका लाईन मध्ये कसं केलं असतं, मला माहिती आहे याची व्हॅल्यू 1/5 म्हणजे 5चा 6 आणि 4चा 5, बस 4चा 5, 5 न 5 कटला, हा 3, हा 2, म्हणजे 3 ची व्हॅल्यू 15, तर 2 ची व्हॅल्यू किती, बस इतकी खिचडी करून आपण आन्सर काढला असता. ओके. चला पुढे. एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर 7:5 आहे. यांचे गुणोत्तर किती आहे, 7:5 आहे. जर वर्गात 75 मुली असतील, अगदी सोपा असा प्रश्न, तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे. बरं, आता मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं मी तुम्हाला सांगतो. 7 आणि 5, कारण वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे, म्हणजे 7 आणि 5 12. ऑप्शन मध्ये कुठलाही जोही नंबर येईल दॅट मस्ट बी मल्टिपल ऑफ 12. तो काय असायला पाहिजे, 12चा मल्टिपल असायला पाहिजे. तर हाय 12चा मल्टिपल नाही, हाय 12चा मल्टिपल नाही, हाय 12चा मल्टिपल नाही. तुमचा आन्सर आहे न कॅल्क्युलेशन करता, कुठलंही कॅल्क्युलेशन न करता तुमचा आन्सर होता 180 आहे ना. बरं, आता असं नसेल समजलं तुम्हाला, तर आता पहा, यांनी काय म्हटलं, रेशोची जर तुम्हाला कोणती कॉन्सेप्ट जर माहित असेल, तर 5 पार्टची व्हॅल्यू किती, 75, कारण मुली दिली आहे ना. तर 7 पार्टची व्हॅल्यू किती, ठीक आहे, सॉरी 12 पार्टची व्हॅल्यू किती, 12 पार्टची व्हॅल्यू, कारण यांचं ऍडिशन पूर्ण विचारलं ना आपल्याला. 5 पार्टची म्हणजे काय, 75 भागेला 5, तर 12ची व्हॅल्यू किती. आणि तुम्हाला माहिती आहे 12चा मल्टिपल हा असा आहे, 180 येतं. हेच तुमचं आन्सर होतं. ओके. चला, नळ आणि टाकीचा एक प्रश्न आहे. नळ आणि टाकीचा एक प्रश्न पुढे पाहूया. जस्ट सेकंड, एक एरर येत आहे. नळ आणि टाकीचा एक प्रश्न आहे. काय म्हटलंय, एक पाण्याची टाकी ए नळाने 8 तासात भरते व बी तोटीने 12 तासात रिकामी होते. जर नळ व तोटी एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल. टाकी भरायची आहे. ओके, तर किती वेळात भरेल. आता मी ॲज अ स्टुडंट असतो मित्रांनो, तो कसं केलं असतं सांगतो. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं, एका लाईन मध्ये याला आन्सर केलं असतं आणि आन्सर केलं असतं. पहिलं तर मी सांगतो मी कसं केलं असतं. तर मला ह्याचा कॉन्सेप्ट डिटेल माहित आहे, मी असं केलं असतं. आणि हे तुमचं काय आहे, दुसऱ्या नळाला भरायला लागलेली वेळ, टाइम टेकन बाय तोटी, जी तोटी आहे ना ती, म्हणजे मी याला जर नाव देतो, दुसरा ए आणि हा बी आहे ना, दुसरी समजा तोटी जी आहे ती बी आहे, टाइम टेकन बाय बी, बस. तर काय एवढं पाक आहे, ते हे 8 गुणेला 12/4, 4 दुने 8 आणि 12 दुने 24, किती लागतील, 24 तास लागतील. किती लागतील, तास. तासात दिलाय म्हणजे तुमचा आन्सर किती आहे, 24. बरं, आता हे असं तुम्हाला नसेल समजलं काय झालं काय नाही, तर मी थोडीशी कॉन्सेप्ट सांगतो. थोडीशी मी ॲज अ स्टुडंट असतो तर असं केलं असतं आणि माझा आन्सर पण आलेला आहे. तुम्हाला माहित आहे कसा आन्सर आलाय.
पण असं न करता आता तुम्हाला थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगतो की कसं आलं असेल. तर तुम्हाला हे माहित असतं की थोडीशी टाइम अँड वर्कची कॉन्सेप्ट आहे. नळ ए आणि बी. नळ ए किती 8 तासात भरतो, बी तेच काम किती दिवसात भरतो, म्हणजे किती तासात खाली करतो, 12 तासात खाली करतो. ठीक आहे. यांचा एलसीएम जर आपण घेतला तर 24 येतो. चल लसावी ज्याला म्हणतात, लसावी. लसावी म्हणजे आपण त्यांचा घेतला एलसीएम. एलसीएम म्हणजे त्यांचा असा असा नंबर, लसावी म्हणजे असा नंबर जो 12 आणि 8 ने पण कटतो. तो 24 हा असा नंबर आहे जो दोघांनी कटतो. तर 8 त्रिक 24 आणि 12 दुने 24. मला सांगा की जो ए आहे त्याची जी कार्यक्षमता आहे, इथं जास्त डिटेलमध्ये सांगितलं नाही मी, लेक्चरमध्ये डिटेलमध्ये, याची कार्यक्षमता आहे म्हणजे हा एका तासाला 3 युनिट भरतो आणि दुसरा बी जो आहे तो एका तासाला 12 युनिट खाली करतो. ठीक आहे. सॉरी 2 युनिट खाली करतो. ठीक आहे. जर नळ आणि दोन्ही एकच वेळा सुरू केले, दोघंही जर म्हणजे एकाच वेळा सुरू केलं तर काय होईल मला सांगा. एक जण 3 भरतो आहे, एक जण काय करतोय 3 भरतो आहे. दोघं जर सोबत जर केले आपण तर एफिशियन्सी दोघांची कार्यक्षमता ऍड होईल. तर एक जो आहे हा 3 भरतोय आणि दुसरा खाली करतोय. मग नेट किती होत आहे आपण जर पाहिलं तर एक खाली एक टंकी भरत आहे. पॉझिटिव्ह आहे ना, म्हणजे एका घंट्याला एकच युनिट भरत आहे. आपल्याला भरायचं किती आहे 24 युनिट. मला सांगा 24 युनिट भरायला किती वेळ लागेल तर 24 तास. आता इथे मी तरीही तुम्हाला कॉन्सेप्ट पूर्ण सांगितलेली नाही. इथे फक्त कारण वेगवेगळ्या टॉपिक मधून वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत तर मी इथे कॉन्सेप्ट सगळे डिस्कस करत नाही. ठीक आहे. तर तुमचा आन्सर आहे 24 घंटे. मी पुढे जे काही आपलं टाइम अँड वर्कचं चॅप्टर येईल त्यात बिलकुल डिटेलमध्ये समजून सांगेन. ओके चलो लेट अस गो इट नाव. पुढे काय म्हणतोय, एक माणूस त्याच्या मुलाला म्हणाला तुझ्या जन्माच्या वेळी, म्हणजे वयवारीचा प्रश्न आहे. वयवारी अगदी सोपा असा प्रश्न, बस त्याची लँग्वेज समजायला पाहिजे. ओके. तर 69 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, एक माणूस त्याच्या मुलाला, तुम्ही काय करा थोडा वेळ म्हणजे 1 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चनला ट्राय करून पाहायचं, तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. जर झाला तुमच्याकडून तर वेल अँड गुड, नाही झाला तर त्याच्यापेक्षा चांगलं. मग सोल्युशन पाहायचं की काय यांनी दिलंय. ओके. तर काय म्हटलं भाऊ, एक माणूस त्याच्या मुलाला तुझ्या जन्माच्या वेळेस, त्याच्या मुलाला म्हणतो तुझ्या जन्माच्या वेळेस म्हणजे मुलाच्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वयाच्या इतके आहे. जर त्या माणसाचे वय 38 वय असेल तर त्या मुलाचे 5 वर्ष आधीचे वय किती. ओके, बहुत ही बढ़िया सवाल. देखो आते सवाल के ऊपर का बोल रहा है. तर थोडीशी लँग्वेज समजणे खूप जरुरी आहे. समजा तुम्हाला एजेसची थोडीशी कॉन्सेप्ट माहित असेल, आय एक्सपेक्ट. वडील व मुलगा असा आपण थोडासा चार्ट बनवू. ठीक आहे. वडील व मुलगा त्यांचे आजचे वय आणि काही वर्षापूर्वी ठीक आहे असं आपण घेऊया. म्हणजे त्यांचे आजचे वय आणि काही वर्षापूर्वीचे वय. बरं, आता मला सांगा त्यांनी काय दिलंय, वडिलांचे आजचे वय 38 दिलेलं आहे आणि एक लाईन काय दिले, तुझ्या जन्माच्या वेळी म्हणजे मुलाचा जेव्हा जन्म झाला असेल तेव्हा मुलाचं वय किती असेल 0. तुझ्या जन्माच्या वेळी वय माझे वय म्हणजे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या इतके होते. म्हणजे आता त्याच्या जन्माच्या वेळेस जर वडिलांचे वय x असेल तर ते आजही आहे म्हणते, ते तुझ्या आजच्या वयाच्या इतके आहे. म्हणजे आजचं वय माझं जेवढं आहे तेवढंच म्हणते त्याच्या जन्माच्या वेळेस असेल. बस एवढी लँग्वेज समजणे खूप जरुरी आहे. ठीक आहे. काय लँग्वेज आहे, वडील त्याच्या मुलांना म्हणतो की तुझ्या जन्माच्या वेळेस माझं जितकं वय आहे तेवढंच माझं आजचं वय आहे. बरं झालं हा कार्यक्रम. आता एवढं समजल्यानंतर तुम्हाला एक माहित असतो की आजचा जर 2 व्यक्तींच्या वयाचा जो फरक असेल तोच काही वर्षापूर्वी पण असतो. आता जसं माझा आज आणि माझ्या वडिलांचा माझा आधी जर 5 वर्षाचा आजचा डिफरन्स असेल, सपोज 5 वर्षाचा, सपोज एक्झाम्पल 20 वर्षाचा आपण घेऊ, जनरली 20च्या वरच असतो, तर 25 वर्षाचा डिफरन्स आहे. तर 5 वर्षानंतरही 25च राहील कारण त्यांचंही वय 5 वर्षांनी वाढेल, माझंही 5 वर्षांनी वाढेल. ऑब्वियस आहे. चल, तर फरक नेहमी सेम असतो. तर मग यांचा फरक, जन्माच्या वेळीचा फरक किती होता, x-0, हा त्यांचा फरक, तोच बरोबर असतो आजच्या वयाचा. तर किती असेल, वडील तर मोठेच असतील ना दोन्ही केसमध्ये, x. ठीक आहे. आता इथून जर सॉल्व्ह केलं तर 2x ची व्हॅल्यू किती येतं 38, x ची व्हॅल्यू किती आली 19. x काय आहे तर वडिलांचं, या मुलाचं आजचं वय आणि वडिलांचं त्याच्या जन्माच्या वेळेचं वय. म्हणजे जेव्हा मुलाचा जन्म झाला होता त्यावेळेस वडिलांचं वय फक्त 19 होतं, है ना, म्हणजे जास्त प्रोग्रेस होता यांचा, है ना, 19 होतं. आणि मुलाचं आजचं वय किती आहे तर ती 19 आहे. तर तुम्हाला काय विचारलंय भाऊ, तर त्या मुलाचे 5 वर्ष आधीचे मूल, 5 वर्ष आधीचे, इथून 5 वर्ष मागे जा,
आता याचं जर 19, आजचं वय जर 19 आहे तर 5 वर्ष मागे म्हणजे 14 वर्षाचा असेल की नाही तो, आहे की नाही, 14 वर्षे. ऑप्शन नंबर सी इज युअर आन्सर. किती आसान आहे ना, कितना आसान आहे. बस आता हे सगळं तुम्हाला समजावून सांगायचं होतं म्हणून मला हे सगळं लिहावं लागलं. मी ॲज अ स्टुडंट असतो तर काय केलं असतं, मला माहित होतं की दोघांचा डिफरन्स हा सेम असतो. x मायनस 0 बरोबर 38 मायनस एक्स, आणि x बरोबर इथून येतं 19. 19 आणि 5 वर्ष आधीचं किती होते, 14. 5 मायनस केले, इथून 5 मायनस केले किती, 14 वर्ष. ठीक है, बस इतना करने का है. ओके, चलो नेक्स्ट सवाल देखो आपकी स्क्रीन पे. काय म्हणतं बाबा हे, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. बरं, आणि 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. अरे वा. तर टोटल स्पॅन 20 वर्षात दिला. अगदी सोपा असा प्रश्न आहे. जर याची कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर तुम्ही लगेच आन्सर करा. ओके, चला लेट अस सॉल्व दिस. आता याला जर आपण बेसिकनी सॉल्व करतो म्हटलं तर तुम्हाला खूप टाइम लागेल. बेसिक म्हणजे इक्वेशन वगैरे बनवलं तर खूप वेळ लागेल. पण आपण इथे करू की 10 वर्षापूर्वी आजचे वय, आजचे 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर. ठीक आहे, हे डेकोरेशन फक्त तुम्हाला समजायसाठी आहे. 10 वर्षानंतर. ठीक आहे, हे डेकोरेशन तुम्हाला फक्त समजायसाठी आहे. तर त्यांनी 10 वर्षापूर्वीचा आपल्याला रेशिओ दिला आहे 3 पट होते, म्हणजे वडील व मुलगा यांच्या वयाचं किती दिले, 3:1. आणि 10 वर्षानंतर त्यांच्या मुलाच्या वय दुप्पट आहे म्हणते, 2:1 आहे. बरं, हा कार्यक्रम झाला. असं आहे, तुम्ही पाहून घ्या. वडील व मुलाचे त्या वर्षी 10 वर्षापूर्वीचंही दिलं आहे, 10 वर्षापूर्वीचं दिलं आहे, आणि आता 10 वर्षानंतरचं दिलं. आजचा काही रेशो दिलेला नाही. बरं, आता मला सांगा, यांच्या वयात तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे की दोन व्यक्तींच्या वयांचा त्यावेळेचा जर डिफरन्स सेम असेल, फरक जेवढा असेल तोच आजही असेल आणि फ्युचरमध्येही असेल. ठीक आहे, कारण सगळ्या वयांचं सारखं वय वाढत आहे, कमी होत आहे. तर इथे डिफरन्स किती आहे, 2चा. इथे डिफरन्स किती आहे, 1चा. आता डिफरन्स जर सारखा असता, फरक जर सारखा असता तर आपल्याला काहीच करायची गरज नव्हती, पण इथे फरक सारखा बनवावा लागेल. तर मी काय करतो, याला मल्टिप्लाय करतो, या दोन्ही याला मल्टिप्लाय करतो, याला करतो मी 2नी मल्टिप्लाय. कारण याला जर मी पूर्ण याला 2नी मल्टिप्लाय केलं तर तुमचं पा काय होतं, 4:2चा रेशो होते. काय झाला, 4:2चा झाला की नाही. 2नी मल्टिप्लाय, खाली वर मल्टिप्लाय करावं लागेल ना, दोन्ही ठिकाणी खाली आणि वर मल्टिप्लाय केलं. बरं, तर आता याचा रेशो काय झाला, पहिला 3 होता, याचा 1 होता, आणि याचा आता 4 आला, 2 झाला की दोघांचा डिफरन्स सेम. 2 डिफरन्स झाला, दोन्ही साईडला डिफरन्स झाला सेम. आता पहा, याचा आधी 1 होतं, आता 2 झालं. एक पार्ट वाढला का नाही, एक भाग वाढलाय. किती वाढलाय, एक भाग. इथून किती झाला, एक भाग झालाय. ठीक आहे, एका भागाची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये आपल्याला किती दिले, 20 वर्षे. आता तुम्ही म्हणाल सर 20 वर्ष कुठून आणले, 20 वर्ष कुठून आणले, तर मला सांगा, आधी तो माग 10 वर्ष आधी होता, त्याला पूर्ण आजच्या वयात म्हणजे प्रेझेंट मध्ये यायला 10 वर्ष लागतील, आणि इथून समोर जायला आणखी 10 वर्ष लागते, म्हणजे टोटल स्पॅन 20 वर्षात झाला. तर एका पार्टची व्हॅल्यू जर 20 आहे, मी इथे लिहितो थोडासा, एका भागाची व्हॅल्यू जर 20 आहे, तर मला सांगा अर्ध्या भागाची 0.5 भाग जो आहे त्याची किती असेल, 10 असेल का नाही, 10 असेल, 10 वर्षे. तुम्ही म्हणाल सर अर्धा भाग का बरं काढतात, त्याचं कारण आहे. मला जर लवकरात लवकर जर आन्सर काढायचं असेल तर अशी अप्रोच लावा लागतात. तर मला सांगा अर्ध्या भागाची व्हॅल्यू किती आहे, 10 वर्षे. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय, पुढे पहा प्रश्न काय विचारलाय, तर जस्ट सेकंड, त्यांनी प्रश्न विचारला आहे मुलाच्या त्यावेळेच्या वयाचे दुप्पट आहे, तर त्यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर पाहिजे आपल्याला, आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू काढायची. तर आपल्याला इथून इथपर्यंत जायचं आहे, प्रेझेंट व्हॅल्यू काढायची. तर प्रेझेंट कशी काढाल, मला सांगा, जर तुम्हाला माहित आहे की 10 वर्ष समोर जायचं आहे, तर मी एक 10 वर्षाचा पार्ट काढला नाही तर भाग काढलाय, भाग डायरेक्ट भागामध्ये काढलं. तर माझा आधीचा रेशो किती होता, आता मी खिचडी सगळी हटवतो. ठीक आहे, ही खिचडी सगळी हटवतो, माझं काम झालंय, मला फक्त याचं काम सगळं संपलंय. माझं काम राहिलं आता एवढं, आजचा वयाचा रेशो काढायचा आहे. ठीक आहे, आजच्या वयाचा रेशो, ही खिचडी मी सगळी हटवतो. आता मला सांगा की इथे आधी त्यांचा रेशो 3 होता, किती होता, 3 होता. मी याच्यात जर 0.5 जोडलं आणि याच्यात पण 0.5 जोडला तर माझा काय होतं, आजचा रेशो येईल का नाही, तर म्हणजे 3.5 येईल भागेला 1.5. तुम्ही म्हणाल सर ऍक्च्युअल वय का नाही काढलं, काही गरजच नाही ना, आपण भागातच करू शकतो, रेशो टू रेशो खेळू शकतो, कारण बरोबर 0.5 पार्टची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये 10 वर्ष दिली आहे.
ठीक आहे, रिलेटिव्ह व्हॅल्यूज आहे. मग मला सांगा आता इथे सॉल्व्ह करायची आहे का 35/15. आपण वर खाली वर टिंब हटवायसाठी 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय झालं 35. आता 35 म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं का जोही तुमचा 7चा मल्टिपल असेल तो तुमचा आन्सर आहे. वर वर 7 आहे पा, ऑप्शन नंबर 2 मध्ये 7 आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये काय दिलंय 7 दिलाय. जोही तुमचा 7चा मल्टिपल असेल तो तुमचा रेशो. म्हणजे पहा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 7 7 5 ने काटल्यानंतर 7 येतो, 5 3 15, 7:3 चा रेशो. कितना आसान आहे. आता हे तुम्हाला सगळं समजावून सांगायचं होतं म्हणून मला एवढा वेळ लागला. मी ॲज अ स्टुडंट असतो ते एका लाईन मध्ये केलं तर मला समजलं इथं की 3 आणि 1 आहे आणि इथे किती आहे 2 आणि 1. तर याचा डिफरन्स कितीचा आहे 1चा आहे. तर इथलं मनातल्या मनात मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं 4:2. तर दोन पार्टची एका पार्टची व्हॅल्यू किती आहे 20 वर्ष. तर अर्ध्या पार्टची व्हॅल्यू किती 10 वर्ष. अर्ध्या पार्टची व्हॅल्यू 10 आहे. तर मला इथं समजलं की मी 0.5 मल्टिप्लाय केलं तर इथं किती येतं 3.5. बस 3.5 जसंही दिसला हा आहे 7चा मल्टिपल तुमचा आन्सर आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ठीक आहे, हे झाली एवढी खिचडी. ही ऍक्च्युली मी ॲज अ स्टुडंट असतो तर असं सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे, ओके चलो चला. 51 नंबरचा प्रश्न. 1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज पाहिजे. आता ज्या लोकांना कॉन्सेप्ट माहित आहे त्यांनी ते हे ओरली सॉल्व्ह केलं. आता मी ॲज अ आन्सर पाहतो मला कसं देतो पटकन. मी ॲज अ स्टुडंट असतो तर काय केलं असतं 63 + 1/2 गुणेला 63 - 1/2 + 1 असं. तर काय येते पाहे 63 64 म्हणजे 32 आणि हे काय येतं 63 32 म्हणजे 31 + 1 32. 32 गुणिला 32 म्हणजे 32चा स्क्वेअर बरोबर 1024. आता एवढी खिचडी जे काही मी केली ते तुम्हाला बिलकुल नाही समजलं. काय आन्सर आहे हे माझं आन्सर आहे. ठीक आहे, माझं आन्सर काय. आता किती सेकंड लावले मी हार्डली 5 ते 10 सेकंड याला लागतील. पण यासाठी एक डीप कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे. आणि डीप कॉन्सेप्ट काय आहे की पहिलं तर तुम्हाला असायला पाहिजे भैया ॲव्हरेज. ठीक आहे, ॲव्हरेज गुणेला ॲव्हरेज गुणेला ॲव्हरेज गुणेला ॲव्हरेज गुणेला ॲव्हरेज गुणेला एकूण संख्या बरोबर काय असतं संख्यांची बेरीज. हे रिलेशन तुम्हाला माहित असायला. ॲव्हरेज म्हणजे काय सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर बेरीज असते. आता यांचा हे नंबर्स असतात 1 ते 63 म्हणजे जसं 1 3 5 7 9 असं करत 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 हे नंबर्स आहे एपी मध्ये. एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर त्यांचा डिफरन्स असतो सेम. तर असे नंबर्स जर असेल तर यांचा नेहमी ॲव्हरेज काय असतो पहिली संख्या ॲव्हरेज ऑफ एपी नेहमी काय असतो मित्रांनो फर्स्ट प्लस लास्ट म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 हा त्यांचा काय असतो ॲव्हरेज. तर ही झालं पहिलं तर आपण असं ॲव्हरेज काढू यांचा. मग आपल्याला ॲव्हरेज इथून मिळेल. तर ॲव्हरेज किती आहे पहिली संख्या तुमची किती आहे पहिली आणि शेवटची किती आहे 63 भागेला 2 तर किती झालं 32. हा झाला त्यांचा ॲव्हरेज. मग याची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 32. ओके, आता एक महत्वाचं आहे की तुम्हाला जे काही मिळत असेल दॅट मस्ट बी मल्टिपल ऑफ 32. आता 32चा मल्टिपल असेल तर तुम्हाला इथे समजतं की हा 32चा मल्टिपल नाही, हाय 32चा मल्टिपल नाही. आता हाय 32चा मल्टिपल नाही तुमचा आन्सर इथेच झाला. ठीक आहे, हा तर एक पहिला अप्रोच झाला की 32चा मल्टिपल तुमचा यायला पाहिजे कारण आपण गुणाकार करणार आहोत तर पुढे जायची गरज नाही. त्यांचा ॲव्हरेज जरी काढला तरी तुम्ही आन्सर केलं. बरं काही हरकत नाही. आता पुढे तर हे तर झालं 32चा मल्टिपल हाय नाही, 32चा मल्टिपल हाय नाही, 32चा मल्टिपल हाय नाही. पण तिन्ही ऑप्शन्स नाही तुमचा आन्सर आला ऑप्शन नंबर ए. बरं आता एकूण संख्या आपल्याला काढावं लागेल. एकूण संख्या काय असतात की शेवटची संख्या मायनस पहिली संख्या भागेला 2 + 1 हे काय असतात एकूण संख्या. एकूण संख्यांचा हा एकूण संख्या किती आहेत तेवढ्या म्हणजे 1 ते 63 पर्यंत किती विषम संख्या असतील त्याच्यात तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. शेवटची संख्या प्लस पहिली संख्या भागला 2 + 1 एकूण संख्या. तर किती येतं पहा हे या फॉर्म्युलेनुसार एकूण संख्या किती आहेत आपल्या 63 शेवटची संख्या 63 - 1/2 + 1 म्हणजे 32 31 किती येते 63 आणि 1 64 64/32 शेवटची संख्या किती आहे 63 63 - 1 म्हणजे 62 62/2 म्हणजे किती येतं 31 31 आणि 1 32. तर ही व्हॅल्यू किती आहे 32. याचं पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर तर 32 आलं की नाही. मग मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की इथे मी 32 ठेवेल आणि इथे पण गुणेला 32 करेल तर किती येतं 32 गुणेला 32 काय येतं 1024. तुम्हाला 32चा पाढाही म्हणजे 32चा स्क्वेअरही माहित असायला पाहिजे. आलं की नाही आन्सर. अगदी सोपं असा होता. मी ॲज अ स्टुडंट तुम्हाला सांगितलं कसं केलं एका लाईन मध्ये आन्सर आलं. ओके चलो 52 नंबरचा नंबर सिरीजचा प्रश्न आहे भाऊ. अगदी सोपा असा प्रश्न नंबर सिरीज. लेट अस ट्राय दिस नाव.
तुम्ही थोडासा व्हिडिओला पॉज करा आणि त्याच्यानंतर आन्सर करा. आता मी ॲज अ स्टुडंट जर याला सॉल्व्ह केलं असतं कसं केलं असतं सांगतो. चलो देखो, नंबर सीरीज पाहूया. डायरेक्ट क्वेश्चन आहे 58, 24, 42, 52, 42, क्वेश्चन मार्क 42, 47, 38, 23. ठीक आहे, ये तो हो गई बात. चला, आता त्याच्यानंतर मला सांगा यांचा डिफरन्स पाहू आपण. किती डिफरन्स येतो यांचा? आता आपण जर काढला तर 2, 8 आणि 5. ठीक आहे, म्हणजे 582. किती डिफरन्स आहे यांचा? 582. आता इथे तर काही समजत नाही, इथे आहे क्वेश्चन मार्क, इथे क्वेश्चन मार्क. पण इथे बघूया आपण, इथे किती येतो यांचा? 4 मधून 3 गेले किती राहतात? 4. 12 मधून 2 गेले तर आता इथे येतं 442, 424 येईल. ठीक आहे, किती येतं? 424. याचा डिफरन्स किती आहे? 424. आपण जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती येतं? 424. आता तुम्ही याला ऑब्झर्व करा, हा नंबर पा काय आहे? एक संख्या सोडून देऊन सुरुवातीचे 3 अंक त्यांनी ऍड केलाय. इथे पा 424, सुरुवातीचे अंक सोडून दिले, म्हणजे शेवटचा एक अंक सोडून दिला आणि सुरुवातीत 3 अंक त्यात डिफरन्स मध्ये ऍड केले. वा. तर मग याच लॉजिक नुसार इथे आपण मायनस करतोय, कारण व्हॅल्यू घटता येते. इथे मायनस करावं लागेल तर काय करावं लागेल? 524. तर 524 मायनस करा. तर 524, 12 मधून 8 4 गेल्यानंतर इथे 8 राहतात. म्हणजे काय करतोय आपण? 5242 मधून 524 मायनस करतोय. 12 मधून 4 गेले 8 राहतात, इथे राहिलाय 1. 4 मधून 3 गेले 1 राहतात. शेवटचे 2 अंक तुमचे 18 यायला पाहिजे. कोणता असा ऑप्शन आहे ज्याच्या शेवटच्या 2 अंकात? तर ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी मध्ये आहे, शेवटचे 2 अंक किती आहेत? 18 आहेत. पुढे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, शेवटच्या 2 अंकावरून आन्सर येते आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा, तेच आन्सर असेल. ओके, इज इन क्लिअर? हा रिझनिंगचा एक प्रश्न, अगदी सोपा सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे. ज्यांना कॉन्सेप्ट माहित आहे त्यांच्यासाठी हा 5 ते 10 सेकंदाचा प्रश्न आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी सोडून द्यायचं. जय माता दी. तुक्का लावायचा नाही. ज्यांना कॉन्सेप्ट माहित आहे त्यांचं पहा. सिलॉजिझम. काही रस्ते झाडे आहेत. बरं, काही रस्ते हे काय आहेत? झाडे आहेत. काही रस्ते झाडे आहेत आणि सर्व सायकली झाडे आहेत. बरं, सर्व सायकली काय आहेत? झाडे आहेत. म्हणजे इथं मी सायकली लिहितो, ह्या सायकली, सर्व सायकली काय? झाडे. असा तुमचा वेन डायग्राम बनायचा होता. आता काय म्हटलंय? या माहितीच्या आधारे क्वेश्चन काय म्हणजे, या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे पाहिजे. म्हणते बरं, सत्य आहे, काय हरकत नाही, सत्य सांगू आपण. तर पहिला ऑप्शन काय म्हणतोय पाहूया. पहिला ऑप्शन म्हणतोय आहे की काही झाडे सायकली आहेत. काही झाडे सायकली आहेत. आहे, बिलकुल सही आहे. काही झाडे सायकली आहे. कोणता पोर्शन आहे पहा, मी हायलाइट करतो इथे. कोणता पोर्शन? तर हे झाडे सायकली आहेत ना. काही झाडे सायकली, बिलकुल सही आहे. पहिला तर बिलकुल सही आहे. त्यानंतर काही रस्ते सायकली आहेत. रस्ते आणि सायकलीचा काही संबंध आहे का? नाही आहे. त्यानंतर काही सायकली रस्ते आहेत. सायकली आणि रस्त्याचा काही संबंध नाही आहे. आणि चौथा आहे सर्व झाडे रस्ते आहेत. झाडे आणि रस्त्यांचा काही संबंध का? सर्व आहे का? नाही आहे, काही आहेत ते. म्हणजे तुमचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. किती इझी ना, अगदी सोपा असा प्रश्न बघ, है कि नहीं? आसान, बड़ी आसान है जिंदगी अगर आपके पास पैसा बहुत हो, है कि नहीं? बड़ी आसान है जिंदगी अगर आपके पास पैसा बहुत हो. चला, नेक्स्ट सवाल ये रहा आपकी स्क्रीन पे. आता मॅथमॅटिक्सचा एक क्वेश्चन त्याच्यानंतर आला होता. मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पहा. 8 आणि 18 या संख्यांचा भूमितीमध्ये सांगायचा आहे, म्हणजे जॉमेट्रिक मीन सांगायचा आहे. इनडायरेक्टली रेशो प्रपोर्शनची कॉन्सेप्ट आहे. ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एका सेकंद, आता मी जर स्टुडंट असतो तर मी काय केलं असतं माहिती आहे का? 18 गुणेला 8 बरोबर एक्स स्क्वेअर. तर 18 8 144, 144 बरोबर एक्स स्क्वेअर. तर एक्स ची व्हॅल्यू किती? तर 12. जय माता दी. ठीक आहे, जय माता दी. 12 टिक करायला किती वेळ लागतो? तुम्ही 18 8 144 केल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की 12च रूट आहे. बस एवढं करायचं होतं. पण आता नसेल समजलं तुम्हाला, नसेल समजलं तर काही हरकत नाही. आपण पाहूया, कॉन्सेप्ट पाहूया. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, मला एक चेक करू द्या. इज एव्हरीथिंग प्रॉपर और नॉट? सगळं काही प्रॉपर आहे की नाही आहे? एव्हरीथिंग इज प्रॉपर नाव. चलो, व्हिडिओ अटकताय का यार? व्हिडिओ का बरं अटकताय? ठीक आहे, चलो.
भूमितीय मध्य म्हणजे काय? समजा एक तुम्हाला कॉन्सेप्ट दिली की एक असतो 8:x proportionate to x:18 आणि हा जो असतो हा असतो ज्योमेट्रिक मीन. हा काय असतो? भूमितीय मध्य. हा काय असतो? भूमितीय मध्य. ठीक आहे, मधातला असतो भूमितीय मध्य. आणि याचं रिलेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. 8/x इज इक्वल्स टू x/18. तर किती येतं हे? x² इक्वल्स टू 18 गुणिले 8 आणि x² ची व्हॅल्यू किती येते? 144 बरोबर x किती येतो? प्लस मायनस x किती येतो? प्लस मायनस 12. आता इथं ऑप्शन मध्ये आपल्याला निगेटिव्ह दिलेलं नाही, तर आन्सर काय असेल? पॉझिटिव्ह. तसंही त्यांचं रिलेशन जे आहे ते पॉझिटिव्ह रिलेशन आहे. ओके, ज्योमेट्रिक मीन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. समजले की नाही? चलो, वीडियो क्यों अटक रहा? जस्ट अ सेकेंड, वीडियो अटक रहा है. चलो, काही नेटवर्क इश्यू असेल. चलो आते हैं नेक्स्ट सवाल पे. चलो, थोड़ा सा इंटरप्शन आया था. आगे नंबर सीरीज का सवाल है भाई. नंबर सीरीज का सवाल ये देखो, बहुत ही आसान सा सवाल. नंबर सीरीज क्या है? नंबर सीरीज. देखो 53 नंबरचा क्वेश्चन. नंबर सीरीजचे क्वेश्चन खूप सारे येतात, त्याचेही तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे, है ना. कॉन्सेप्टही माहित असायला पाहिजे आणि तुम्हाला त्याचे हॅक्सही माहित असायला पाहिजे, कॅल्क्युलेशन हॅक्स. ओके, तो चलो. तो देखते हैं का बोले इधर. का बोले नंबर सिरीज जेव्हा इन्क्रीज डिक्रीज असेल तेव्हा क्लिअरली ट्राय करायचं की अल्टरनेट सिरीज असते. अल्टरनेट सिरीज, अल्टरनेट म्हणजे काय? एक सोडून एक. तर पहा इथे काय, आता यांचा डिफरन्स किती आहे? +9चा. यांचा डिफरन्स कितीचा आहे? +18चा. यांचा डिफरन्स किती आहे? तर +36चा. काय होत चाललं? 9 दुने 18, 9 त्रिक 27, तर 18चा डबल झाला, 36 झालं. ओके गुड. 5 + 7 झाला. 7चा डबल किती व्हायला पाहिजे मग? 14. 14 आणि 12 किती होते? 26. हे तुमचं आन्सर आहे. कितना आसान? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट 54 नंबरचा सवाल. 13, 17, 25, 37 नंबर सिरीज काही जोरानं वाढत नाही, हळूहळू वाढत आहे. अशा केसमध्ये डिफरन्स ट्राय करायचा बस. देखो 13 4 17, 17 8 25, 25 आणि 7 32. ठीक आहे. आता इथं काही कार्यक्रम बसत नाही, तर इथे पाहूया. 13 आणि 12 25, 12 37, 25 आणि 12 37 अल्टरनेट बसतोय. 17 आणि 15 32 आणि 15 आणि 32 किती आला पाहिजे? 47. काय आहे? अल्टरनेट सिरीज आहे, त्यात एका ठिकाणी 12चा डिफरन्स आहे, दुसऱ्या ठिकाणी 15चा डिफरन्स आहे. तुमचा आन्सर आहे 47. अल्टरनेट सिरीज, 2 अल्टरनेट सिरीज तुम्हाला मिळाले आतापर्यंत. चला अगेन नंबर सिरीजचा प्रश्न. अगदी सोपा असा प्रश्न काहीच नाही, त्याला फक्त थोडं तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. ही अल्टरनेट सिरीज पहा, 2 4 6 आला, 2 4 6 आणि इथे पहा 3 4 आणि इथे तर 5 यायला पाहिजे. बस 5 कुठे डिनॉमिनेटर मध्ये आहेत? ऑप्शन नंबर ए.
5 कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये? ऑप्शन नंबर ए, अल्टरनेट सिरीज. बरं, आता तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर पहा काय इकडे काय झालं, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 आणि 13 मायनस 1 म्हणजे काय असेल, 13 मायनस 1 12, 12 आणि 1 11 म्हणजे 11/5. जय माता दी, आहे की नाही? ओके, अगेन एक नंबर सिरीज. देखो नंबर सिरीज ए बी सी, पुढे असायला पाहिजे डी, पुढे काय असायला पाहिजे डी. ओके, डी 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 डी. आता दोन ऑप्शन्स आहे, डी हा असू शकतो म्हणजे हा नाही हा नाही. ओके, चला तर सध्या तर दोन ऑप्शन्स आहे डी. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिला तर डी नंतर आता हे काय व्हायला पाहिजे, आपण इथे जर पाहिलं तर याने करू शकतो, नंबरचे काय घेणं देणं नाही, पण नंबरचं बघूया आपण किती येतं. तर 7 आणि 1 5 आणि 11 आणि 6 17 म्हणजे 65. हा किती येतो, 4 7 म्हणजे 67. 65 67 तर पुढे काय यायला पाहिजे, 69 यायला पाहिजे. तर 9 4 13 या दोघांचं टोटल करा तर युनिट डिजिट मध्ये 3 यायला पाहिजे. तर हाच तुमचा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. पहा 244 प्लस 69 जर केलं तर युनिट 9 4 13 युनिट डिजिट मध्ये 3 यायला पाहिजे. तर हाच तुमचा आन्सर आहे. ओके, पुढे जायची गरज नाही. ओके, है ना आसान. आता इथे पाहूया काय लॉजिक आहे यांचं. तर काय लॉजिक आहे, तर काय लॉजिक आहे, डी सी ई जी म्हणजे आपल्याला 4 लेटर्स दिले आहे आणि डी म्हणजे 4, ई म्हणजे 3. आता हे 3 दिले, यांचे टोटल केले 3 दिले आहे. आता इथे काही ठिकाणी यानं काय केलंय, सगळं टोटल केलं आहे, काही ठिकाणी डायरेक्ट नंबर दिलाय. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट डी ची प्लेस व्हॅल्यू 4 आहे, याची 3 आहे. ई म्हणजे 5, ई म्हणजे 5 तर इथे 7 यायला पाहिजे, म्हणजे ज्याची टोटल 7 येईल. ऑप्शन नंबर पाहूया आपण. पहिला ऑप्शन मध्ये 2 आणि 1 3, हा तर नाही आहे. त्याच्यानंतर 9 आणि 1 10 आणि 6 16, 16 म्हणजे किती येतं, 16ला आपण जर कन्वर्ट केलं तर 6 + 1 दॅट इज 7. मॅच होतं. ऑप्शन नंबर 2 तुमचा आन्सर आहे. पुढे पाहूया, पुढे पाहूया 7 आलाय. त्याच्यानंतर पुढे पाहूया 6 आणि 2 8 येतो म्हणजे हाय नाही, आणि 2 आणि 3 5 येतो, हा पण नाही आहे, म्हणजे तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ओके, बड़ा आसान है भाई. चलो नेक्स्ट सवाल देखो. इसमें क्या किया है, 59 का सवाल. 59 म्हणजे काय म्हणताय, ही एक सिरीज आहे, नंबर तोडून 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 दिलाय, तुम्हाला शोधायचा आहे. तर याच्यात तुम्ही जर थोडंसं क्लिअरली जर ऑब्झर्व केलं तर काय आन्सर येतं पाहूया आपण, ऑब्झर्व करूया. तर याला ऑब्झर्व केल्यानंतर काय येतं, याला तुम्ही जर ऑब्झर्व कराल हे 202, याला मधातले नंबर्स ऑब्झर्व करायचे. कधी पण मधातले जर तुम्ही ऑब्झर्व केले लगेच तुम्हाला समजतं काहीतरी कार्यक्रम चाललाय. बरं, आता याची पहिली 3 ची जोडी आहे आणि शेवटची यांची 3 ची जोडी आहे आणि पुढेही काहीतरी करू शकतो. म्हणजे इथे जर मी 2 ठेवला तर 202 ची सिरीज बनताय, 202 शेवटी ही 202. म्हणजे आपण सुरुवातीला आता इथं काय ठेवायला पाहिजे, इथे जर 2 ठेवला, इथे जर 2 ठेवला आपण तर काय होते पहा, कार्यक्रम पहा काय होते. आता ऑप्शन्स एलिमिनेट करू शकतो. इथे जर मी 2 ठेवला आणि इथे 2 ठेवला तर माझी सिरीज काय बनताय, 202 वाली सिरीज, म्हणजे शेवट पण सुरुवात पण. मग इथे काय, सुरुवातीला मी 2 ठेवला, पहिल्या ठिकाणी 2 ठेवला म्हणजे 2 नी ऑप्शन सुरू व्हायला पाहिजे आणि एंडनी पण सुरू व्हायला पाहिजे. तर हा ऑप्शन कटला आणि हा ऑप्शन कटला, आता राहिले 2 ऑप्शन. तर आता मधात पहा 0 0 ठेवावं लागेल. आता जर समजा हा ऑप्शन आपण ठेवला तर पॅटर्न बनतोय का पाहूया. तर पॅटर्न काय बनतोय, 202 202 त्याच्यानंतर 0 222 0 202 आणि 202. अच्छा, हा तर पॅटर्न बनतोय. म्हणजे काय चाललंय, 202 202 202 म्हणजे असं 202 202 आणि मधात जी चेंज झाला आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे म्हणजे 202. मधात 0 0 लावून काय आलंय, मधात त्यांनी एक चेंज केलाय 22 22 0 असं, म्हणजे दोन्ही साईडला 0 0 आणि ही केलाय. तर असा ऑप्शन कुठे बसतोय, मधात 2 0, तर सुरुवातीला हाच ऑप्शन बसतोय. ठीक आहे, 202 202 1 0 1 0 मागे पुढे 0 आणि पुन्हा 202 202 हा पॅटर्न बसतोय तिथे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 2 असायला पाहिजे. जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जर काही पॅटर्न बसत असेल मित्रांनो, दुसरा काही बसत असेल त्याच्यात, तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता. ओके, चला. त्याच्यानंतर काय म्हटलंय, एका दोलक्याच्या घड्याळात 10 वाजता 10 टोल 10 मिनिटे लागतात, तर 11 वाजता 11 टोल. काही नाही, टाइम अँड वर्कचा कॉन्सेप्ट आहे. जर मला सांगा एमडीएच मसाले अपॉन W1 इक्वल्स टू M2D2H2 अपॉन W2 M1D1 H1 असं असतं. ठीक आहे, ही कॉन्सेप्ट आहे एक, M1D1 H1 अपॉन M2D2. बस याच्यानुसार ठेवा. 10 वाजता म्हणजे टायमिंग दिलाय 10 वाजता, 10 टोल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 10 देण्यास 10 मिनिटे, टाइम किती लागतोय तर 10. तर 11 वाजता टाइम 11 टोल द्यायचे आहे, तर किती वेळ लागेल. तर समजा वेळ म्हणजे मिनिट घेतो मी, मिनिट. बस 11 ने 11 कटला, 10 ने 10 कटला, तर किती लागेल, 10 मिनिटं लागतील. जय माता दी. 5 ते 10 सेकंदाचा क्वेश्चन आहे.
त्याच्यानंतर हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 66. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 66 पाहूया. अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 1985 ला जन्माला, तर त्याचे 20 सप्टेंबर 2005 आधी वय काय? अगदी सोपा. तुम्हाला काय काढायचं असतं? वय काढायचं आहे. स्वतःचं तुमचं डेट ऑफ बर्थ माहित आहे आणि एका पर्टिक्युलर डेटला म्हणजे आजच्या डेटला जर माझं वय किती आहे हे जर काढायचं असेल तर काय प्रोसेस आहे, याचा एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येईल. पण इथे कसं कॅल्क्युलेशन करायचं ते सांगतो शॉर्टकटने. मला सांगा, आपण काय लिहायचं सुरुवातीला? वर्षे, महिना आणि वर्ष, महिना आणि दिवस असं लिहायचं. ठीक आहे. आणि जी डेट दिली आहे, समजा आजची डेट आणि मागील डेट असं लिहायचं. आजची डेट काय दिली आहे? 2005. सप्टेंबर म्हणजे 09वा महिना आणि 20 तारीख. ठीक आहे. आणि मागची डेट काय? 1985. नोव्हेंबर महिना म्हणजे 11 आणि 28 तारीख. आता हा प्रश्न असा आहे की जर समजा लहानमधून मोठे जर मायनस झाले असते तर आपण लगेच केले असते, आन्सर केलं असतं. पण इथे तसं नाही, थोडीशी केस चेंज आहे. पण मी ॲज अ स्टुडंट असतो तर याला हार्डली 5 सेकंदात आन्सर केलं असतं. कसं ते सांगतो. ओके. आता मला एक माहिती आहे, मी 20 मधून 28 मायनस होत नाही. 20 मधून 28 माहीत होत नाही. मायनस होत नाही तर काय करायचं? याच्याजवळून इकडे उसने घ्यायचा. बरं, आता आपण जर उसना घेतो तर उसना आपण जर घेतला तर तो 9 तर महिना आहे. 9 तर महिना आहे, पण आपण 9 मधून महिना घेऊ शकतो का? नाही. त्यातून दिवस उसने घेऊया आपण, दिवस. तर मला सांगा, इथे मी 9चा काय करतो? 8 करतो. म्हणजे इथं 8 महिने राहिले आणि याचे 31 दिवस मी याला दिले. कोणाला दिले? साईडच्याला उसने दिले, उधार दिले. तर मग आता इथे काय झालं? इथे 20च्या जागेवर इथं काय झालं? 20 + 31 झाला. म्हणजे टोटल दिवस वाढून घेतले आपण. तर 31 मग म्हणजे 31 किती येतं? तर हे येते 51. बरं, आता 51 - 28, 51 - 28 जेव्हा तुम्ही कराल तर तुमचा आन्सर येतं 23. बरोबर आहे. तर तुमचा आन्सर काय आहे पहा, पुढे न जाता 23 जिथे तुम्हाला आन्सर दिसते तेच तुमचा आन्सर आहे. पुढे जायची गरज नाही. मी ॲज अ स्टुडंट असतो तर फक्त दिवसातून दिवस मायनस केले असते. जय माता दी. माझा आन्सर आला आहे पहिला ऑप्शन नंबर ए. काय दिलाय? जिथे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतंय की नाही 23 जिथे दिसतंय 23 दिवस तेच तुमचा आन्सर आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये 23 कुठे आहेच नाही, है ना. काही कॅल्क्युलेशनची गरज आहे नाही आहे. अगदी 5 ते 10 सेकंद याला लागतात. आता हे तुम्हाला समजायचं म्हणून मी सगळं हे डेकोरेशन लिहिलंय. बरं, आता पुन्हा पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेऊन आपण. आता आलं 51 म्हणून 31 गेले इकडे दिले. ठीक आहे, तुमचा आन्सर तर आला आहे. बरं, आता किती झालं? दिवस तर आपल्याला मिळाले. किती दिवस मिळाले? 23 दिवस. आता इथे 9च्या जागेवर 8 महिने राहिले. तर 8 मधून 11 जात नाही. 8 मधून 11 जातात का? नाही जात. तर इथे 2005च्या जागेवर 4 पकडायचा. आता मी याचा उसना याला देतो. याचा उसना जर त्याला दिला तर तुम्ही म्हणाल सर याला 1 जर दिला तर याचं तर पूर्ण 12 महिने तुम्ही देऊन आले ना. एक वर्ष थोडी, एक महिना थोडी देऊन आले, 12 महिने. मग आता या 8 आणि 4 इथं किती होते? 12 महिने आपण उधार घेतले. म्हणजे इथं किती महिने झाले? 12 आणि 8 म्हणजे किती झाले? 20 महिने झाले की नाही इथं. 20 महिन्यामधून तुम्ही 11 जर गेले तर 0 येते की नाही. 20 मधून 11 गेले किती झाले? आता आणखी तुमचं कन्फर्म झालं 9 महिने. किती झाले? 9 महिने. बरं, आता सगळं हे झालं. आपण काय घेतलं? उधार घेतलं. वा, झालं. आता काय राहिलं? आता हे 2004 मधून 1985 जेव्हा करता तुम्ही, 2004 मधून 1985 मायनस करा. आता याचे पुढे जायसाठी 2000 जायसाठी 15 करा आणि 4 करा. किती झाले? 19. किती वर्ष झाले? 19 वर्ष. 19 वर्ष 9 महिने 23 दिवस त्याचा आन्सर आहे. हालाकी तुम्हाला एवढं करायची गरज नाही, मी तुम्हाला डायरेक्टच सांगितलं होतं 20 - 28. तर याला काय जोडायचं होतं? डायरेक्ट 31 + 20 करायचं होतं. 51 - 28 जर केलं तुमचं आन्सर आलं असतं 23 दिवस. बस, इतना करने का और आन्सर देने का. ना समजे? असं करून मी आन्सर दिला असता ॲज अ स्टुडंट. ओके, है ना आसान जिंदगी अगर पैसा बहुत हो. चला, just let me check what is the length of the video. चला, मित्रांनो इथे आपण थांबूया. मी दुसरा एक व्हिडिओ घेऊन येईल. याचे काही क्वेश्चन्स राहिले आहेत, लगेच अपलोड होतील ते, त्याची तुम्ही वाट पहा. मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, चॅनलवर फर्स्ट टाइम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. असेच कंटेंट तुम्हाला आता डेली बेसिसवर या चॅनलवर मिळत जातील. ते बँकिंगशी रिलेटेड असो, SSC रिलेटेड असो, रेल्वेचे रिलेटेड असो, MPSC रिलेटेड असो किंवा तलाठीशी रिलेटेड असो किंवा पोलीस भरतीशी, कुठल्याही ज्या ॲप्टिट्यूड बेस्ड एक्झामिनेशन आहे त्याचे कंटेंट तुम्हाला आता इथे डेली बेसिसवर मिळत जातील. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.